राम राम शेतकरी मित्रांनो कालपासून आपण पाहत आहोत की ज्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढलेली दिसून येत आहे त्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर आपल्याला कमी झालेले दिसून येत आहेत आणि ही सुरुवात झाली मध्य प्रदेशातून. तर मित्रांनो, आज मात्र नाशिक जिल्ह्यातील दोन मोठ्या ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत, एक लासलगाव आणि दुसरी पिंपळगाव बसवंत, या बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये आज सुधारणा झालेली आहे. आणि मित्रांनो, ही एक दिलासादायक बातमी आहे. पडत्या बाजारभावामध्ये सुधारणा म्हणजेच आपल्याला पुन्हा एकदा बाजार तेजीचा संकेत देतोय का, काय नेमकी परिस्थिती बाजाराची आहे, सविस्तरपणे अगदी थोडक्यात याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. आणि मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझा बळीराजाला सबस्क्राईब करायचा आहे आणि माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन हा जॉईन करायचा आहे. तर मित्रांनो, पाहूयात आजची नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत येथील परिस्थिती. तर मित्रांनो, सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे आज 718 वाहनांचा लिलाव झाला. आज लासलगाव येथे कांद्याची आवक कालच्या तुलनेमध्ये कमी दाखल झालेली होती. काल 924 वाहनांची आवक लासलगाव येथे होती, तर आज तीच आवक घटलेली आहे. मित्रांनो, लासलगाव येथे 1000 रुपयापासून 4321 रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे विकले, तर सरासरी कांदा 3700 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे. कालचा सरासरी दर लासलगावचा 3551 रुपये क्विंटलपर्यंत होता. जास्तीत जास्त दर 4101 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 41 रुपये किलोपर्यंत होता. तोच दर आज 43 रुपये किलोपर्यंत आहे आणि 37 रुपये किलोपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आज विकलेला आहे. म्हणजेच लासलगाव येथे सरासरी कांद्याच्या दरातही सुधारणा झालेली आहे आणि मोठ्या साईज कांद्याच्या दरामध्येही सुधारणा झालेली आहे. तशीच काहीशी परिस्थिती पिंपळगाव बसवंत येथे झालेली आहे. पिंपळगाव बसवंत येथे आज 1314 वाहनांचा लिलाव झाला. कालचे जर वाहन पाहिले तर 1461 होते. थोडेसे वाहन आज आवकेचा प्रेशर कमी होता. 2500 रुपयापासून 4652 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे कांदे विकले, तर सरासरी कांदा 3850 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डे 1000 रुपयापासून 3600 रुपये क्विंटलपर्यंत विकले, सरासरी 3300 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 33 रुपये किलोपर्यंत गोल्टीचे बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे निघालेला आहेत. कालचे जर गोल्टीचे भाव पाहिले तर 30 रुपये किलोपर्यंत सरासरी गोल्टी विकली होती, आज 33 रुपये किलोपर्यंत विकली. काल 37 रुपये किलोपर्यंत सरासरी कांदा विकला होता, तोच आज 38 रुपये किलोच्या पुढे 38.5 रुपये किलोपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदा विकलेला आहे. म्हणजेच पिंपळगाव बसवंत येथे मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये 1 ते 1.5 रुपयांची सुधारणा आहे. छोट्या साईज कांद्याच्या भावामध्ये जर पाहिलं गोल्टीच्या तर तिथे 2 ते 3 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे. म्हणजेच मला सांगायचं असं की ज्या पद्धतीने बाजार खाली येण्यास सुरुवात झाली होती, आवक कमी झाली, लगेच बाजारामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा ही दिसून आली. आणि आज तशीच काही परिस्थिती मध्य प्रदेशातील इंदोर मंडी येथे दिसून आली. तिथे 1 लाख गोण्यांची आवक काल होती, आज तीच आवक कमी झाली, तर तिथेही कांद्याच्या दरामध्ये 1 रुपयापर्यंत सुधारणा बाजारभावामध्ये आज दिसून आली. म्हणजेच मित्रांनो, मार्केट हे सुधारणेकडे मार्केटचा कल आहे, परंतु आवकेचा प्रेशर जर झाला तर मात्र मार्केट कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. आज पारनेर झालं, राहुरी झालं, इथेही कांद्याचे दर घसरलेले आहेत. आपल्या पारनेर व राहुरीचा दर पाहण्यासाठी माझा बळीराजाचं व्हॉट्सअप चॅनल पेजची लिंक पहिल्या कमेंटमध्ये मी टाकेल, त्या चॅनललाही आपण सबस्क्राईब करा. तिथेही आपल्याला बाजारभाव तसेच इतर जे काही बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्याची माहिती मी देत असतो. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की कांदा दर आज लासलगाव, पिंपळगाव, बसवंत येथे किती रुपयांनी सुधारलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.